हॅलो गाईज, हे पहा मी एक छान असं फ्री मिक्स बनवणार आहे जे माझ्या मुलींना खूप आवडतं. त्या भातावर वगैरे टाकून ते खातात. तर त्याच्यासाठी घेतला आहे मी हा कढीपत्ता खूप सगळा, सुकं खोबरं, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, तांदूळ आणि तुरीची डाळ आणि सुक्या लाल मिरच्या आणि थोडेसे खडे मसाले, थोडासा लसूण आणि ही उडदाची डाळ. तर ह्या सगळ्या डाळी भाजून झाल्यानंतरच उडदाची डाळ टाकायची त्याच्यामध्ये, कारण की डाळ लगेच करपते. आणि कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईल एवढा भाजून घ्यायचा. थोडंसं तेल टाकून हे सगळ्या जिन्नस भाजून घ्यायच्यात आपल्याला. चला तर मग आपण हे सर्व जिन्नस भाजून घेऊया. तर आपण आता सर्वात पहिला कढीपत्ता, आपली कढई गरम झाली आहे छान अशी, तर आपण कढीपत्ता भाजून घेऊया. छान असा कुरकुरीत होईल असा. आणि ही कढई माझी सारखं हे भाजून भाजून काळी झाली आहे, त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका. आणि तुम्ही पण एकदा नक्की बनवा. आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं सांबर मसाला टाकते त्याच्यामुळे, आणि घरगुती थोडासा मसाला काळं तिखट असतं ते, त्याच्यामुळे कसं आपल्या मसाल्याला एकदम छान अशी टेस्ट येते. तर आपण हे छान असं कुरकुरीत होईल एवढं भाजून घेऊया. गॅस मीडियम गॅस ठेवायचा आहे फ्लेमवर आणि छान असं भाजून घ्यायचं. स्टार्ट. थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. ऑलरेडी मी एक म्हणजे थोडंसं टाकलेलं आहे. थोडंसं टाकून हे छान असं आहे बघा, लगेच असं कुरकुरीत होते. लगेच त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे कढीपत्त्याचा. त्याला जास्त फ्लेम नाही ठेवायची, कारण की लगेच करपतो ते. म्हणून आवाज येतच असेल तुम्हाला. हे पहा, खुळखुळीत असा एकदम शेंगांसारखा. हा ना, गावी कशा शेंगा भाजतात भुईमुगाच्या, तसा आवाज येत असेल. हे चांगलं कुरकुरीत झालं की मग आपण एका साईडला ताटामध्ये काढूया. हा कढीपत्ता बघा असा कुरकुरीत असं छान असं भाजून घेतलं मी. हे बघा, आता आपण सगळ्या डाळी वगैरे भाजून घेऊया. त्याच्यासाठी मी सर्व डाळी एकत्र टाकते. फक्त उडदाची डाळ नाही टाकते, कारण की ती करपते लगेच. म्हणून सर्व डाळी एकत्र धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत, सुकवलेल्या आहेत त्या डाळी. मस्त भाजून घेऊया आपण. मी टाकते ह्याच्यामध्ये या सगळ्या डाळी वगैरे सगळं मिक्स टाकले आता मी, आणि हे डाळी भाजून घेते मी. तर छान कुरकुरीत होतील आणि कलर चेंज होईल त्याचा. आता व्हायला लागला हळूहळू. हे बघा, मस्त कलर चेंज झाला, लाल लाल झाला असा, सोनेरी सोनेरी असं नाही का, छान. आणि वास पण छान येतो आणि भाजताना, आणि भाजलेलं समजतं वासाने की हां ह्या डाळी आता भाजत आल्या. सगळ्यात लास्टला मी खोबरे टाकते इथे. लेडीजचा मेन म्हणजे प्रॉब्लेम असतो सगळं वेगळं वेगळं भाजायचं हे ते. तर आपण तसं न करता आपण ह्याच्यामध्येच टाकून, मध्यभागी कढई जास्त गरम झालेली असते, मग ते भाजून निघतं पटकन. ते सगळं भाजून आपल्याला थंड करायचं आहे. एक 10 मिनटं थंड करून नंतर मिक्सरला लावायचं. आता हे सर्व हे सर्व जिन्नस आहे बघा अशा छान भाजून घेतले आहेत. आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे प्रॉपर. हे बघा, कढीपत्ता एकदम असा चरचरीत होत आहे. सर्व जिन्नस थंड झाले आहेत. आता आपण त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया. हां, असं करतो. हे पहा, आपलं फ्री मिक्स तयार आहे.